हाय फ्रेंड्स, सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज संडे असल्यामुळे मी घरीच आहे. आज माझ्या ऑफिसला सुट्टी असते ना. आता जरा बाहेर घराच्या बाहेर पडलं, आंघोळ वगैरे केली, नाश्ता वगैरे केला. तर जस्ट नाश्ता वगैरे केला तर आता म्हणलं चला जरा घराच्या बाहेर थोडं फिरून वगैरे यावं म्हटलं. तर घराच्या बाहेर येऊन बघते तर लहान मुलं पतंग वगैरे खेळत होते इथे. आता पंचमी आली थोड्या दिवसांवर जवळच. आमच्या घराचे हा बाहेरचा पटांगणाचा एरिया आहे. खूप छान असं वातावरण झालेलं आहे. पाऊस येईल असं वाटतंय. हे बा माझं घर आहे आमची संपूर्ण फॅमिली. आमचे वस्तीवरली ते फॅमिली आहे. तर आता बाहेर उठल्या मला काही मुलं पतंग उडवताना दिसली. माझं लहानपण अशातच गेलं खेळण्यात रमण्यात असंच खूप छान. पोचते इथे. रोहन माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आहे. म्हणजे नाही का, आता आज रविवार असल्यामुळे सर्वांना सुट्टी आहे ना. तर रविवार असल्यामुळे रोहन इथे पतंग उडवत होता. म्हणलं चला त्याच्यावर थोडं खेळावं. ते दिसलं का पतंग, 2 पतंगी उडवत. रोहनने म्हणजे एका पतंगीला 2 पतंग्या जोडल्यात. तसं नाही म्हणता येणार एका पतंगीला, पण एका दोरीला 2 पतंग्या जोडलेल्या आहेत. रोहन काय करतोय? बघा माझं लहानपण जसं गेलं तसं रोहन खेळण्यात रमलेला आहे सध्या. आज रविवार असल्यामुळे, संडे असल्यामुळे रोहन मी सुद्धा असं लहानपणी पतंग वगैरे उडवायचं. मी तर आहे ना असं ते काय म्हणतात डोप नसतो, डोप तसला डोप माझ्या छाती एवढा बनवायचा आणि तो उडवायचा. त्याच्यामुळं नाही का आपण त्याला शिफ्टी म्हणतो, शिफ्टी. त्याला शिफ्टीला आम्ही आहे ना, म्हणजे तुला आठवतंय का आपण बनवायचं डोप हां खाली तिकडे त्याला. बघा मित्रांनो, हे जी पोल्ट्री दिसते ना, त्या पोल्ट्रीच्या पलीकडच्या साईडला आता लय जंगल झाले. पटांगण होतं त्यावेळेस. म्हणजे जवळजवळ 10 वर्ष झालं असेल मी डोप बनवलेला. डोप बनवायचो आणि हा रोहन लहान होता त्यावेळेस आमच्याबरोबर उडवण्यासाठी यायचा. म्हणजे छाती एवढा डोप बनवायचा. त्याला तंगूस धागा वापरायचा. सुतळ्या जवळजवळ 1.5 अर्धा किलो आम्ही सुतळ्या त्या डोपाला जोडायचो. तेव्हा आणि ते डोप असा होता की सहज असं नाही का, रोहन जरी असा हातात धरला रोहनने तरी रोहनला हळूहळू वाऱ्याने ओढून न्यायचा. रोहन तुला आठवतंय का ते डोप बनवताना वारं सुटतं आणि तो डोप हातात घेतल्याच्यानंतर ते डोप तुला हळूहळू पुढं खेचायचं. हां काय अनुभव काय सांगशील त्यावेळेचा? हां म्हणजे एवढं काय कळत नव्हतं. हां पतंग उडवायचं नव्हतं. हा का? आज अरे पतंग पडली, रोहन खाली आली. बघा हा वारा सुटलेला आहे आणि दोन्ही पतंग्या वरती हवेमध्ये आहेत. सध्या पंचमीचं आहे ना, त्याच्यामुळं 1-2 दिवसात पंचमी आहे. त्याच्यामुळे इथे पतंग उडत जातात. मुले असतात ते झोका खेळला जातो. इथे ह्या साईडला जो लिंबाचं झाड वगैरे दिसतंय, आता इथं चिंचेचं झाड नाही बरं का. एक 8-9 वर्षापूर्वी इथं चिंचेचं झाड होतं, तिथं आम्ही लहानपणी झोका वगैरे खेळायचो. म्हणजे असं आमच्या गावाकडचं वस्तीचं वातावरण खूप छान वातावरण आहे. कसं बघा, पाऊस सुरू झाला आणि हिरवगार वातावरण झालं पाऊस पडल्यामुळे वगैरे. बघा आज असं वाटतं खूप आभाळ आले. आज असं वाटतं भरपूर पाऊस येईल. ह्या साईडला खाली आंब्याची बाग आहे. आंबे वगैरे भरपूर लागलेले, पण आता आंब्याचा सीझन संपलेला आहे ना, त्यामुळं नाही आता आंबे. इथे छोटीशी गावरान केळी आहे. गावरान केळी आमच्या घराच्या खाली आहे. गावरान केळी खायला वगैरे छान, खूप सुंदर लागते ना, चव वगैरे छान लागते. रोहन आज काय दिवसभर पतंगच उडवणार आहे? हां रानात जायचंय दादाला. काय पतंग उडवतो का? रानात जायचं काय? शेळ्यान घेऊन जायचं काय? गुरु घेऊन जायचं? औषध मारायचे. प्रगतशील बागायतदार आहे आमच्या वस्तीला. बरं रोहन, बाजरी केली ना रानामध्ये? सध्या रानात बाजरी केलेली आहे. आम्ही सध्या रानात काहीच केलेलं नाही, पडीक ठेवलं आहे रान. म्हणजे पाणी असतं ना रानामध्ये, त्याच्यामुळे आम्ही काही शेती करत नाही. मला तर खूप छान वाटलं आता बाहेर पडल्यावर. जुने दिवस आठवले ना, जुने दिवस आठवले मला. लहानपणी मी पतंग उडवायचो, पण आता मोठं झालं सगळं विसरून गेलो. एवढं काय नाही अशी आवड राहिली अजिबात. इथे शंभूने आमच्या पतंग मोडून टाकलेले. तर शंभू आता गेला जस्ट
नको म्हणलं, मला खेळायलाच नको. रोहनने काहीतरी, रोहन काय रे त्याची पतंग मोडली तू? हा का रे घरी चालला? चला मग आता रोहन चाललाय, मी पण जातो आता घरी. मित्रांनो माझं व्हिडिओ असं कंटिन्यू बघत राहा. थँक्यू. रोहनने आता जस्ट पतंग खाली उतरवलेली. रोहन दामाने काढतात. म्हणजे बालपणीचं वातावरण मित्रांनो असलं छान भारी असतं की आनंदी आनंद. हे लहान आहेत मुलं. कुठं फाटले रोहन? फाटली. अरे त्याला चिटकावायला लागेल काहीतरी. पाऊस नाही ना त्याच्यामुळे काय अडचण नाही. एवढीच मोठी शिफ्टी बांधायला लागते पतंगीला लांब, तेव्हा ते वाऱ्यामुळं पतंग उडती. असं आहे. आता बाबूने पतंग आणलेली आहे. आता बाबूने पतंग आणली आता. आणि ते बाबू आता पतंग उडवायला आलेला. बाबू तू कधी पतंग उडवायला सोडलेली? सकाळी कधी उडवलेली? सकाळी 7 वाजता पतंग बाबूने बघा सकाळी 7 वाजता पतंग उडवलेली. आणि आकाशामध्ये एवढी उंच गेली बघा, छोटीशी पतंग दिसते एवढी. आणि इथं मुलं, लहान मुलं पतंग उडवतात, त्यामुळं आमच्या अक्का जरा रागवलेल्या आहेत. बाबू किती रुपयाला आणली पतंग? 15ला. अरे वा. आमच्या बाबूने आज मोठीशी पतंग आणलेली आहे. बाबू मी पण डूब तयार करणार मोठा. मोठा डूब करणार मी आता तयार. ते आपण 2-3 दिवसांनी तयार करू. कसं छान वातावरण, सुंदर असं पतंग उडते. रिया इथे रिया आहेत, रिया. चला असू द्या बाबू, आपण व्हिडिओ आता शेवट करू. असे किती वेळ ठेवणार आहे हा पतंग? आता संध्याकाळ ठेवणार. संध्याकाळी आपण उतरू मित्रांनो. बाय बाय. संध्याकाळी तुम्हाला पतंग उडवताना मी खाली उतरवताना दाखवतो.